राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताला अजून 3 दिवसांनी 2 महिने पूर्ण होते. दुर्दैव अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दादांच्या विमान अपघात मृत्यू प्रकरणी चर्चा झाली नाही. म्हणजे 2-3च आमदारांनी चर्चा मागितली, परंतु ना फडणवीसांनी इच्छा दाखवली, ना एकनाथ शिंदेनी पुढाकार घेतला, ना सुनेत्रा पवार सभागृहामध्ये कडाडल्या. परंतु राष्ट्रवादी मधल्या गद्दारांना सुनेत्रा पवारांनी हेरण्याचं काम केलं. थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं, सांगितलं 28 जानेवारी 2026 पासून नंतरचे जेवढे काही पत्रव्यवहार आजपर्यंत आलेले आहेत, ह्या 2 महिन्यामध्ये इतरांचे पत्रव्यवहार जे पक्षासंबंधीचे आहेत ते ग्राह्य धरू नये. ज्यांनी राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रवादीचे मालक होण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी सोबत राहून पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, त्या गद्दारांना सुनेत्रा पवारांनी कात्रजचा घाट दाखवला. इतकं साधं सरळ गणित माझ्या शब्दात मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण एका पत्रामुळं सुनेत्रा पवारांना कदाचित मनातून तरी वाटत असावं की आपला कोणतरी वापर करतंय आपल्या पदाचा, आपल्या पक्षाचा, आणि एकंदरीत गाफील ठेवून काहीतरी मागे षडयंत्र शिजतंय. दिल्लीमध्ये जे राजकारण होतंय कदाचित ते सुनेत्रा पवारांच्या कानापर्यंत पडलं असावं, किंवा रोहित पवार जे ओरडून ओरडून सांगत होते काकी तुमच्या जवळच्या लोकांवर विश्वास ठेवू नका किंवा पारखून तुम्ही पक्षाचे निर्णय घ्या, म्हणजे याचा अर्थ असा आहे की दाल में कुछ काला है. मी आता एकंदरीत सगळं पाहतोय 2 महिन्यामध्ये पुरी दाल ही काली है, अशी एकंदरीत परिस्थिती. आणि याच मुद्द्यावर अजित पवारांना देवेंद्र फडणवीस सरकार न्याय देऊ शकलं नाही. सुनेत्रा पवारांनी ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दारांना कात्रजचा घाट दाखवण्याचं त्या ठिकाणी फिक्स केलं. आणि सगळ्यात महत्वाचं, एक महिला काहीतरी अडचण आहे म्हणून गप्प बसू शकते, एखाद्या वेळेस 2 वेळेस गप्प बसू शकते, सतत गप्प बसू शकणार नाही. तिनं सुद्धा हात चालवला आणि 4 ओळी लिहिल्या तर इतिहास घडू शकतो. या दोन्ही मुद्द्यांना स्पर्श करून आपण चर्चा पुढे घेऊन जाऊया. सर्वांचं मी संतोष शिंदे या आपल्या हक्काच्या विचारपीठावर मी हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. बंडखोर नेता हे आपला हक्काचं युट्यूब चॅनल. बंडखोरी कुणाची, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, तो बंडखोर आपल्याला अपेक्षित आहे, ना की सोबत राहून पाठीत खंजीर खुपसणारे बंडखोर आणि आपल्या विचारांशी, नेत्यांशी आणि त्यांच्या परिवाराशी स्वार्थासाठी गद्दारी करणारे हे कुणाचेच असू शकत नाहीत. या अर्थानं या चॅनलकडे आपण पाहावं. त्या सगळ्यांचा समाचार घेण्याचा प्रयत्न आपण वेळोवेळी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. आज न्याय, नीती, धुरंधर आणि चाणाक्ष वृत्तीने खरं तर आपण चर्चा केली पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन ऑल ठेवत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 2 महिने होत आहेत अजित पवार जाऊन. मुख्यमंत्र्यांना आमदारांनी वेळ मागितला, खास करून शरद पवार गटाचा एक आमदार होता आणि अजित पवारांच्या पक्षाचा एक आमदार होता. बाकी सगळे चिडीचूप, कारण सगळ्यांचा स्वार्थ तटकरेंच्या आणि पटेलांच्या आदेशावर अडकलेला आहे. त्यांना तेच काहीतरी देणार आहेत, बाकी कुणी देणार नाहीत, अशी त्या आमदारांची आणि मंत्र्यांची अवस्था आहे. म्हणजे तटकरेंनी सांगितलं सावधान, म्हणलं की हे सावधानच होणार, विश्राम म्हणले की विश्राम होणार, मी पुढचं बोलणार नाही. परंतु असं कळतंय की एकाही आमदारांनी हिंमत दाखवली नाही इतर की आपला नेता आहे दादा आणि दादाचा विमान अपघात झालाय. अचानक एक कर्तृत्ववान माणूस, राज्याचा प्रमुख नेता, आपल्या पक्षाचा नेता
विमान अपघातात गेला आणि त्याची साधी चौकशी सभागृहात त्याच्यावर चर्चा व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्नशील झालेले नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि या घटनेचा करावा तेवढा स्वार्थी लोकांचा निषेध मला असं वाटतं महत्वाचा आहे. प्रत्येक व्यक्ती जाणार आहे. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा आज ना उद्या मरणारच आहे, पण तो ज्या पद्धतीचं काम करतोय, ज्या पद्धतीचं काम करून जातो, त्या पद्धतीनं त्याचं नाव निघतं. याच गोष्टीला प्रमाण म्हणून अजित पवारांनी जे महाराष्ट्रासाठी केलं हे कुणीही विसरणार नाही. पण ज्यांच्यासाठी अजित पवारांनी पक्ष फोडला, सत्तेत गेले, खूप काय केलं, एखाद्याच्या मागे चौकशा होत्या त्या थांबवल्या, आमदारकी दिली किंवा संपत्ती दिली, सबकुछ दिलं, त्या अजित पवारांच्या वाईट काळामध्ये अर्थात ते गेल्यानंतर त्यांच्या पाठीशी सुद्धा जे नतद्रष्ट उभं राहू शकत नाहीत त्यांच्या पक्षाचे, बाकीच्यांचं काही देणं घेणं नाही. तुमच्या आमच्यासारखे आपण राज्याचा नेता म्हणून चर्चा करतोय, पण माणूस म्हणून चर्चा करत असताना त्या लोकांचं वाईट वाटतं ज्यांनी खाल्लेल्या मिठाला जागलेले नाहीत, आणि म्हणून मी त्यांना गद्दार म्हणतोय, बाकी एवढंच. पण त्या गद्दारांची जी घाणेरडी नीती आहे, दुसरा मुद्दा या अर्थानं तुम्ही लक्षात घ्या, त्या गद्दारांना पक्ष गिळायचा होता, सगळ्यांना ताब्यात घ्यायचं होतं. ज्या पद्धतीनं इकडे बस तिकडे बस किंवा शपथेच्या किंवा खुर्चीवर बसण्याच्या ज्या हालचाली चालू होत्या, कदाचित त्या सगळ्या गोष्टीला तिलांजली देण्याचं काम केलं. असं आज तर सभागृह अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताना समारोपीय प्रेसमध्येच रोहित पवारांनी सांगितलं की राष्ट्रीय अध्यक्ष काय, उपमुख्यमंत्री सुद्धा सुनेत्रा पवारांना होऊ न देण्याची सुद्धा काही लोकांनी प्लॅनिंग केली होती. पण महाराष्ट्र बुमरँग झाला, सगळ्यांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड सुरू आहे, म्हणून त्यांना केलं गेलं. आणि याच लोकांनी दिल्लीच्या फोनवरून ज्या पद्धतीनं विलिनीकरणाचं षडयंत्र हाणून पाडलं, ते दोघं पक्षच ताब्यात घेणार होते अशी सुद्धा शंका त्यांनी उपस्थित केली. या सगळ्या गोंधळामध्ये हा सगळा अर्थ ज्यावेळेस सुनेत्रा पवारांच्या कदाचित काल आज लक्षात आला, रोहित पवारांनी सुद्धा जो काही ओपन मीडिया समोर कान मंत्र दिला होता की तुम्ही सावध व्हा, एका क्षणात त्यांनी पत्र दिलं. अजून 3 दिवसांनी 28 मार्च येईल, म्हणजे कंप्लीट किती महिने संपतील याचा विचार करा. 2 महिने अजितदादा जाऊन होतील आणि तरी सुद्धा अजितदादांना न्याय मिळू शकत नाही किंवा त्यांचा पक्षच हडप करणारी व्यवस्था जर निर्माण झाली असेल तर सुनेत्रा पवारांनी त्याच्यावर घाव घातला. 28 जानेवारी पासून आतापर्यंत जे कुठले पत्रव्यवहार निवडणूक आयोग असेल किंवा कोणाकडेही असेल, खास करून निवडणूक आयोग, जे काही पत्रव्यवहार झाले असतील ते ग्राह्य धरू नये. मी जे सांगेल तेच सप्रमाण असेल. म्हणजे मुसक्या आवळल्या, पहिलेच तटकरे आणि इतरांची तोंड सुतक पडल्यासारखी झाली होती, आता तर बाजार उठल्यासारखी झाली असणार, हे विसरायची गरज नाही. वास्तव आहे का सुनेत्रा पवारांनी काय केलं, काय त्यांच्या मनात आलं किंवा लक्षात आलं, हे यासाठी महत्वाचं आहे. त्यांनी या सगळ्यांचे डाव ओळखले आणि कदाचित त्यांना कुणीतरी जाग केलं. आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा, दादांबद्दल ज्यांना प्रेम होतं तेच फक्त बोलत होते, ज्यांना नव्हतं त्याचं काय. सुनेत्रा पवारांच्या ही गोष्ट लक्षात आली म्हणून त्या सगळ्या गद्दारांना ते कदाचित काहीतरी वेगळं घडवतील आणि परत तिसरी राष्ट्रवादी होण्याची भीती सुनेत्रा पवारांना नाकारता येणार नाही. म्हणून त्यांनी कात्रजचा घाट या सगळ्या स्वयंघोषित नेत्यांना दाखवला. ही गोष्ट विसरता कामा नये. विमान अपघात झाला, प्लेन क्रॅश मध्ये अजित पवार यांची डेथ झाली आणि एवढं दुःख महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा आज सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजलीचे लोकांचे बॅनर काही ठिकाणी तसेच आहेत. त्यांचा विश्वास बसत नाही. ज्यावेळेस आपण दादा गेले होते त्यावेळेस इकडे तिकडे फिरायचो, दादांची श्रद्धांजली हे नजरेनं न बघितलेलं कोड आहे. आणि अशा व्यक्तीला त्या जाण्याच्या काहीच तासामध्ये जर राजकीय गणित वेगळी फिरत असतील तर महाराष्ट्रात काहीतरी वेगळं घडतंय, पाऊल टाकलं जातंय सोयीनं आणि सुडाने.
पाऊल टाकलं जातंय ताब्यात घेण्यासाठी आणि गिळण्यासाठी पाऊल टाकलं जातंय सूत्र आपल्या हातात ठेवण्यासाठी आणि बाकीच्यांना घरी बसवण्यासाठी पाऊलं टाकली जात आहेत. हे सगळं आपल्या सोयीनं चालवण्यासाठी आणि कुणाच्या तरी आशीर्वादाने चालण्यासाठी. पण लक्षात घ्या, माझा शब्द आहे, हे सगळं सुनेत्रा पवारांनी जरी हाणून पाडलेलं असलं तरी सुनेत्रा पवार त्यांचंच ऐकणार हेही वेगळ्या पद्धतीनं सांगायची गरज नाही. पण या सगळ्या गोंधळामध्ये सत्य कधीच लपत नसतं, कारण खोटारड्यांचा चेहरा नेहमी संशयास्पद असतो. कोण खोटारडे आहेत भविष्यात महाराष्ट्राला कळेल. पण तटकरे किंवा पटेल काही महिन्यामध्ये काही दिवसामध्ये लिहून ठेवा कुठंतरी की हे पक्षांतर करणार, थेट भाजपमध्ये जाणार आणि त्यांचं जे काही पाप होते असं गृहीत धरा ते स्वच्छ केले जाणार आणि त्यांना आता इथं कुणीच विचारणार नाही अशी परिस्थिती येणार. म्हणून त्यांनी जे सोयीनं बोट काहीतरी चिरलं, फाटलं, चेंगरलं असं जे सांगत होते ते बहानामती आणि करणीच्या नादी लागून एका बाईसाठी ते फासणार हे वेगळं सांगायची गरज नाही. अंधश्रद्धा ही कुणासाठी चांगली नसते, मग ती सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल किंवा स्वार्थासाठीची असेल, ती घेऊनच गिळून बसणार हे विसरायला नको. पण ही सगळी लोक सत्तेसाठी काही करू शकतात, पण अजित दादांना न्याय देऊ शकले नाहीत 2 महिन्यात हे विसरू नका आणि महाराष्ट्र हे कदापिही विसरणार नाही. जय शिवराय. पटलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल आपलं बंडखोर नेता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. जय शिवराय.